बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मनोज जरांगे यांनी जे सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबईत हैदराबाद गॅझेट लागू व्हावं यासाठी जे आंदोलन केलं होतं त्या संदर्भातली। सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मनोज जरांगे ऐन गणेशोत्सवात मुंबईत होते। त्यांनी जोरदार आंदोलन केलं। त्यांची मागणी काय होती तर हैदराबाद गॅझेट लागू करावं या संदर्भातली। त्यांच्या आंदोलनानंतर उपोषणानंतर सरकारनं हे गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला। पण या निर्णयाला आता 3 महिने झालेत, जवळपास 90 दिवस झालेले आहेत आणि 3 महिन्यात केवळ 98 जणांनाच आतापर्यंत हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती समोर येते। गेल्या 3 महिन्यात हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर केवळ 594 अर्ज आले आणि त्यातल्या 18% लोकांनाच ओबीसी प्रमाणपत्र मिळाल्याचं कळतंय। जेव्हा मनोज जरांगेंनी या संदर्भातलं आंदोलन केलं होतं तेव्हाच अनेकांनी म्हटलं होतं की या निर्णयाचा मराठ्यांना कोणताही फायदा होणार नाही आणि आता हैदराबाद गॅझेटचं धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर जरांगेंनी प्रशासनाच्या दिरंगाईकडे बोट दाखवलंय। पण जरांगेंचा दावा आधीपासून खोडून काढणाऱ्या मराठा नेत्यांनी आता जरांगेंवरतीच तोफ डागायला सुरुवात केली आहे। हैदराबाद गॅझेटसाठी मनोज जरांगेंनी आंदोलन केलं। हैदराबाद गॅझेट लागू झालं पण फायदा अत्यल्प मराठ्यांना झालेला आहे। त्यामुळे मनोज जरांगेंच्या आंदोलनावरतीच अनेकांनी आता प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आहे। सप्टेंबर 2025 ला जो काही शासन निर्णय शासनाने निर्गमित केला होता त्या अनुषंगाने आमच्याकडे 594 अर्ज प्राप्त झालेले आहेत। त्याच्यापैकी 98 उमेदवारांना त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत आणि इतर 489 अर्ज हे प्रलंबित आहेत। मात्र या कालावधीमध्ये जे काही आपल्या जुन्या शासन निर्णयाप्रमाणे जे काही आपल्याकडे प्रक्रिया सुरू होती त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्राप्त झालेल्या अर्जांच्या अनुषंगाने गुणबिल प्रमाणपत्र दिलेलं आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 2,65,000 पैकी 2,63,000 लोकांना ही प्रमाणपत्र ऑलरेडी इश्यू झालेली आहेत। त्यामुळे 3 महिन्यात केवळ 98 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळू शकलंय। पण याच मुद्द्यावरनं मनोज जरांगे पाटलांनी आता सरकारला धारेवर धरलंय। या जीआरची सरकारनं प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असं मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। तर मनोज जरांगेंचा सगळा दावा राधाकृष्ण विखे पाटलांनी खोडून काढलाय। हे 2 नेते या जीआरच्या अंमलबजावणी संदर्भात नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। अधिकाऱ्यांना दुसरे आदेश दिले पाहिजेत की जर लोक हैदराबाद गॅझेट प्रमाणे अर्ज घेऊन गेले तर अधिकारी म्हणजे तिथले तहसीलदार असतील किंवा जे कोण अधिकारी मराठवाड्यातले असतील अर्ज घेऊन गेल्याच्या नंतर एसडीएम आहेत तिथले हे सांगतायत की आम्हाला वरून आदेशच नाही आहेत आणखी। मग लोकांनी काय करायचं, लोक अर्ज घेऊन माघारी यायला लागले। हजारो लोक माघारी आलेत, अंतरवलीत हे लोकांनी येऊन सांगितलंय सुद्धा। मग हे आता दिरंगाई जाणून बुजून अधिकारी करतायत का सरकार करतायत आम्हाला माहीत नाही। विसंगती अशी आहे, काही ठिकाणी जे तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील त्यांच्या स्तरावरून काही सहकार्य मिळत नाही किंवा ज्या त्रिसदस्य समिती आपण जी नेमलेली गाव पातळीवर त्याच्यामध्ये मग पुन्हा जो उत्साह असायला पाहिजे काही ठिकाणी, पण मला वाटतं त्यामुळे सामान्य नागरिक संभ्रमात आहे। आणि आरक्षणाच्या याच मुद्द्यावरनं आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा वातावरण तापू लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कारण या गॅझेटनुसार मराठ्यांना नेमका फायदा काय असा सवाल एकीकडे उपस्थित होत असताना मराठा नेत्यांकडून हा सवाल उपस्थित होत असताना दुसरीकडे बंजारा समाजाला नेमका न्याय कधी मिळणार हा प्रश्न ओबीसी समाजातले नेते उपस्थित करू लागलेत। आणि या सगळ्यामध्ये नाना पटोलेंनी मोठा आरोप केलाय की सरकारच समाजामध्ये फूट पाडतंय, तेढ निर्माण करतंय। आपल्याकडे जो राज्यामध्ये जात प्रमाणपत्र देण्याचा 2000चा कायदा आहे त्याच्यामध्ये 2012 मध्ये नियम आले आणि वारंवार त्याच्यात सुधारणा झाल्या। त्या सुधारणाच्या आधारेच हे प्रमाणपत्र आता राज्यामध्ये दिलं जातं आणि त्याच पद्धतीने ती मराठवाड्यामध्ये मागच्या काळात जरांगेंच्या आंदोलनानंतर सुरू झालेली आहेत। ती राज्याच्या ॲक्टप्रमाणे हैदराबाद गॅझेटप्रमाणे नाही। हैदराबाद गॅझेट हे आभासी आहे। ह्या गॅझेटमध्ये लोकसंख्या अनेक समाजांची आणि धर्मांची आहे। त्याला जर आज रोजी त्याचं डिक्लेरेशन तसं द्यायचं असेल तर आपल्याकडे जात प्रमाणपत्र देण्याचा जो कायदा आणि नियम आहेत ना हे पूर्णपणे उद्ध्वस्त होईल आणि याच्यातनं लाखो केसेस वेगळ्याच तयार होतील। तुम्ही नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, संभाजीनगर या ठिकाणच्या या सगळ्या बीड या जिल्ह्यामध्ये, धाराशिव या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही हे लागू केले आहे तर हैदराबाद गॅझेट तो बंजारा समाजाला सुद्धा लागू करायला पाहिजे। कारण मराठा समाजाला वेगळा न्याय आणि बंजारा समाजाला वेगळा न्याय असं तुम्ही करू शकत नाही। महाराष्ट्रातलं सरकार आणि विशेष करून फडणवीस सरकार
हे राज्यातल्या लोकांमध्ये दुफडी माजवण्यामध्येच त्यांचा पूर्ण काळ चाललेला आहे. हैदराबाद गॅझेटरच्या माध्यमातून आमचा जो ठराव आहे, आज त्याच्यावर चर्चा पण आहे, त्याच्यामध्ये मी हा विषय घेतलेला आहे की हैदराबाद गॅझेटरमध्ये त्यांना मराठा वर्सेस ओबीसी, धनगर बंजारा वर्सेस आदिवासी ही महाराष्ट्रामध्ये लढाई करून घ्यायची होती आणि त्याच्यामध्ये या सरकारला यश आलं. आपसी मतभेद प्रत्येक जातीमध्ये निर्माण करण्याचं जे धोरण या सरकारने केलेलं होतं त्याच्यात त्यांना यश मिळालेलं आहे. आणि जेव्हा मराठा आरक्षणासंदर्भातला GR हा सरकारनं प्रसिद्ध केलेला होता तेव्हा मनोज जरांगेंनी सप्टेंबर महिन्यात म्हणजे त्यांची आरक्षणाची लढाई जेव्हा थांबली तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली होती ते सुद्धा आपण पाहूया. पोरं ऐका, हा म्हणून अरे, कारण याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला, याच्यापेक्षा काय पाहिजे पोरं आपल्याला, हा म्हणू का? ओके, जिंकलो रे राजा बापू तुमच्या ताकदीवर. आणि हा सगळा वाद आता नव्यानं कशावरनं सुरू झालाय की 3 महिने झाले तरी केवळ 98 व्यक्तींनाच कुणबी प्रमाणपत्र मिळू शकले. कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणपत्र आतापर्यंत हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीच्या GR नंतर देण्यात आली आहे त्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया. छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 अर्ज आले. गेल्या 3 महिन्यात एकही अर्ज मान्य झाला नाही, म्हणजे 0 प्रमाणपत्र. परभणीमध्ये 445 अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 47 जणांना प्रमाणपत्र मिळू शकलं. जालन्यामध्ये प्राप्त अर्जांची संख्या 78 आणि मान्य अर्जांची 8. हिंगोलीमध्ये 5 अर्ज आले, ज्यापैकी 3 अर्ज मान्य झाले. नांदेडमध्ये 5 अर्ज झाले आणि 5 जणांना कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं. बीडमध्ये 22 अर्ज आले, 22 अर्ज मान्यही झाले. लातूरमध्ये 12 अर्ज प्राप्त झाले, 9 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. धाराशिवमध्ये 13 अर्ज प्राप्त झाले, मान्य अर्जांची संख्या 4. ही गेल्या 3 महिन्यातली आकडेवारी. त्यामुळे राज्यभरात एकूण 594 अर्ज दाखल झाले आणि 98 प्रमाणपत्र दिली गेली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.